असं. एक माझ्या डोक्याची मंडई करू नकोस. जे बोलायचं ना ते स्पष्ट बोल. नाही उगाच साळसूतपणाचा आव नको आणू. कसला सासूत? मी बघितलं काय झालं ते. काय बघितलं? अरे तुझ्या बाजूला सिगरेटचं पाकिट पडलं होतं. नशीब समज आत्याने ते पाकिट उचललं आणि लपवलं. नाही तू सिगरेटही पितोस? नाही मी का बोलते हे. दारू पिणारा माणूस हा सिगरेट पिणारच आहे. इतकं सोपं आहे ते. पण त्या माणसाला कळायला पाहिजे ना की बाबा आपल्या घरात पूजा आहे, तर असं सगळं नको करायला. तरी खिशात पाकिट ठेवायचं आहेच. बंद पड. गिरणीचा पट्टा आपला चालूच आहे. मी जे करतो ना ते खुलेआम करतो. चुकीचं असलं तरी कोणाला घाबरत नाही. सिगरेट मी पीत नाही. ऐक तू जा ना यार. पूजा संपन्न झाली. ज्या प्रमाणात मी प्रसाद बनवायला सांगितला तो घेऊन या. ते प्रमाणात बनवलेलं म्हणजे काय? म्हणजे या पूजेमध्ये प्रसादाला खूप महत्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे सव्वा हा प्रमाण वापरणे खूप बंधनकारक आहे. त्यामुळे सव्वा हे प्रमाण वापरणं बंधनकारक आहे आणि हे प्रमाण सुख समृद्धीचे प्रतीक आहे. हा अच्छा असं आहे काय? आत्ता कळलं. सत्यनारायणाचा प्रसाद असा घासभर का देतात हातावर. ते सांगू गुरुजी, ते नैवेद्याचा प्रसाद आहे ना एक नंबर लागतो. पण तोच ब्रेकफास्टला बनवला ना मजा नाही. हे प्रमाणाचं गणित नसलं असतं ना पोटभर खाल्लं असतं. नाही पण आज प्रसाद पोट फुटेपर्यंतच खायचंय तुला. का? अरे म्हणजे तुझ्या बहिणीला सव्वा वाटीचं प्रमाण सांगितलं होतं आणि तुझ्या बहिणीने 1.25 किलो ह्या प्रमाणात शिरा केलेला आहे. त्यामुळे पोट फुटेपर्यंत तुला प्रसाद खायला मिळेल. मी प्रसाद आणते. ज्योती मी पण येते. चल. हा कीर्ती, नशिबाने पुन्हा संधी चालून आली. प्रसादाच्या आधी नक्कीच तीर्थ वाटणार. जर मी तीर्थ वाटायला घेतलं तर मग विराट सर मला अवॉइड करूच शकणार नाही आणि मला त्यांच्याशी बोलून त्यांना सॉरी पण म्हणता येईल. वाह, एकदम कडक आयडिया सुचली. प्रसाद येईपर्यंत हे तीर्थ कोणीतरी कशाला? मी वाटते ना तीर्थ. तसं पण तीर्थ वाटायचं काम तर घरातल्या सगळ्यात लहान मुलांचं असतं ना. मग तसं तर हा मान मलाच मिळाला पाहिजे. हो ना काका? हो काहीच हरकत नाही. किती नाटकी ही कीर्ती. कॉलेजमध्ये तर सगळ्यांची खिचत असते पण इथे मात्र संस्कारांचा पुतळा असल्यासारखी वाटते. काय मग कीर्ती, देवासमोर तरी खरी वागतेस ना की इथे पण खोटेपणा? सर मी खोटेपणा नाही करत आहे. सर आज सकाळी मी 5 वाजता उठले, सगळा अभ्यास कंप्लीट केला आणि आईला घेऊन इथे पूजेला आली. सर मला माहिती आहे मी तुमच्यासोबत चुकीचं वागले आणि आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. सर मी खरंच जेन्युइन आहे. चांगले.
प्रीती, मला अजिबात आरडाओरड करायचं नाहीये. प्रॉब्लेम काय आहे तुझा? घरात सगळेजण आनंदी आहेत, वातावरण छान आहे, उत्तम पूजा पार पडलीये. प्रसाद खात होता ना तो, हातात उडवलास त्याच्या का? का तुझं ठरलंय शुभ कार्य असेल तर त्याच्यामध्ये खोडा घालायचाच?